माझा जो विचार आहे, आपला सगळ्यांचा जो विचार आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण पुढं चाललेलो आहोत. पण एखाद्या लहान प्रश्नावरून सुद्धा जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं काम कोणी करत असेल. काल शिंगव्याला एक दुर्दैवी घटना घडली. एका अल्पवयीन तरुणीच्या बरोबर, मुलीच्या बरोबर, फुलच ते छोटंसं फूल, काही छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आता कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की एखाद्या महिलेच्या विरुद्ध काही अत्याचार, अन्याय किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी करायचा कोणी प्रयत्न जर केला आणि ती पीडिता जर जिवंत असेल तर तिची आयडेंटिटी समाजामध्ये उघड होता कामा नये. कारण त्याला पॉस्कोचा कायदा लागतो. आणि पॉक्सोचा कायदा ज्या वेळेला लागतो त्यावेळेला मग त्याचं चित्रीकरण गेलेला पत्रकारसुद्धा क्रिमिनल प्रॉसिक्युशनमधून सुटणार नाही. त्याला भेट द्यायला त्या कुटुंबाला एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये मृत्यू पावली तर मग त्याच्या घरी सांत्वनाला जाता येतं. आता विचारतात, शिंगव्याला एवढी मोठी घटना घडली, वळसे पाटील अजून भेटायला नाही आले. अरे बाबा, कायदा समजून घ्या. असं जाता येत नाही. असं गेला तर त्या मुलीच्या आयुष्याची बर्बादी त्या ठिकाणी होईल. मला शिंगवे ग्रामस्थांचं काही कळत नाही. त्यांनी ग्रामसभा काय बोलवली, आज कोणी काय भेटायला काय घरी जाणार होते. शेवटी त्या मुलीची जर आयडेंटिटी रिव्हील झाली तर तिचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं. दुर्दैवानं हे घडलं, पण त्यातल्या त्यात फारसं काही घडलं नाही, फक्त छेडछाडच झालेली आहे. त्यामुळे त्या निष्पाप 4 वर्षाच्या बालिकेचा काही दोष त्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं आज लगेच तिथं मग वेगवेगळ्या संघटनांचे लोक जातात. मग परराज्यातून आलेले मुसलमान, राज्यातले मुसलमान, हिंदू. अरे हा काय विषय आहे का? विषय तुम्ही आर्थिक प्रगतीचा विषय मांडा, समाजाला पुढं घेऊन जायचा विषय मांडा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज ज्यांनी 1902 सालामध्ये मागासलेल्या समाजासाठी पहिलं आरक्षण दिलं ते शाहू महाराजांनी दिलं 1902 मध्ये. आपल्याला जे आरक्षण मिळालं ते 1950 मध्ये मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलं. त्यामुळं हे सगळे एकमेकाचे गुरु. आणि त्यांची विचारधारा घेऊन आम्ही ज्या वेळेला पुढे चाललो आहे त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही जर त्या ठिकाणी करणार असाल तर माझी त्यांना सगळ्यांना एक जाहीरपणानं विनंती आहे की आपण अशा प्रकारच्या गोष्टी कृपया करू नका. सरकार आपलं आहे, गृहमंत्री आपला आहे. शेवटी अशी एखादी छोटीशी घटना घडली, ती जर पसरत गेली त्याचं लोन राज्यभर त्या ठिकाणी पसरू शकतं. मी गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे, मला माहिती आहे सरकार कसं चालतं, घटना कशा घडतात, विझवायच्या कशा असतात, पेटवायच्या कशा असतात. आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही लहान मोठ्या प्रसंगाच्या माध्यमातून आपण जर हे करायला लागलो तर ते निदान सत्तेमधल्या सामील असलेल्या लोकांनी तरी त्या भानगडीत पडू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे.